श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मार्गशीर्ष महिना। मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला किती गुरुवार आलेले आहे, उद्यापन कसं करावं, पहिल्यांदा जर गुरुवार धरत असणार तर काय साहित्य लागणार, कशी मांडणी करावी याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचा। बघा प्रत्येक स्त्री हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार धरत असते, पण ज्या स्त्रिया धरत नसतील त्यांच्यासाठी सांगते, जो कोणी हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार महालक्ष्मी मातेचे धरतो त्याच्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही। सुख शांती ऐश्वर्य व धन ऐश्वर्य त्याच्या घरामध्ये राहतं, त्याच्या घरामध्ये धनधान्याला बरकत असते, कशाचीच कमतरता राहत नाही। आणि ती जी व्यक्ती असते, जी स्त्री असते, जी उपवास धरते ती अखंड सौभाग्यवती राहते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। आता हे मार्गशीर्ष महिन्यातील उपवास कोणीही धरू शकतं। बघा मुलींनी धरू शकता, माणसांनी म्हणजे जे पुरुष व्यक्ती असतात त्यांनी त्यांची धरायची इच्छा असेल तर ते सुद्धा धरू शकतात। लहान मुली असतील 11वी 12वीतल्या त्या सुद्धा धरू शकतात। महिलांनी आवर्जून हे उपवास धरायचे असतात। हे उपवास आता ह्या वर्षी किती आलेले आहे, मागच्या वर्षी 5 आलेले होते, आता ह्या वर्षी 4च आलेले आहे। बघा पहिला जो गुरुवार आलेला आहे तो आपल्याला म्हणजे मार्गशीर्ष महिना हा 2 तारखेपासून चालू होतो। तर त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भरपूर असे व्रत येतात। स्वामी समर्थ महाराजांचं म्हणजे गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होते, नंतर कार्तिकी पौर्णिमा आहे, मार्गशीर्ष महिना आहे, त्यामुळे आपल्याला या महिन्याला अत्यंत साधारण असं महत्व आहे। खूप प्रभावशाली असा हा महिना मानला गेलेला आहे। तर ह्या महिन्यामध्ये बघा जो पहिला गुरुवार आपला आलेला आहे तो 5 तारखेला आलेला आहे, 5 डिसेंबरला। दुसरा गुरुवार 12 तारखेला आलेला आहे, जो तिसरा गुरुवार आहे 19 तारखेला आहे, आणि जो चौथा जो गुरुवार आहे तो 26 तारखेला आहे। पण 26 तारखेला एकादशी आलेली आहे। तर भरपूर जणांना गोंधळ पडलेला आहे की एकादशी आल्या कारणाने आपल्याला उद्यापन करायचं का। तर बघा भरपूर ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते। जर एकादशीला तुमच्याकडे जर उद्यापन करत असेल तर करा, पण आमच्याकडे उद्यापन करत नाही, कारण की त्या दिवशी एकादशी आलेली आहे आणि एकादशीच्या व्रताला आपल्याला उद्यापन करायचं नसतं। जर तुमच्याकडे कळत असतील तर तुम्ही नक्कीच उद्यापन करू शकतात, आणि आमच्याकडे करत नाही, त्यामुळे आम्ही काय करणार आहे दुसऱ्या दिवशी उद्यापन करणार आहे। नाही तर दुसरा जो जानेवारी महिन्यामध्ये येतो त्या गुरुवारी आम्हाला उद्यापन करावं लागेल। तर आम्ही अशा प्रकारे करतो। तुम्हाला तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे। आता उद्यापन करण्यासाठी तुम्हाला अगोदर सांगते, ज्या स्त्रिया पहिल्यांदा, ज्या मुली ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि ते पहिल्यांदाच उपवास धरत असणार तर त्यांनी काय करायचं आहे, ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी नित्यकर्म आपटून आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे। आपला जो घरचा उंबरा आहे तिथं आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। लक्ष्मीची पावलं आपल्याला रांगोळी म्हणून तिथं काढायची आहे, त्यांची सुद्धा पूजा करायची आहे। नंतर ना आपल्याला मांडणी करायची आहे। आता ही मांडणी कोणी कोणी बघा सकाळी सुद्धा करतं, सकाळी सुद्धा ती पोथी वाचली जाते, संध्याकाळी सुद्धा वाचली जाते, जसं तुम्हाला वेळ असेल तसं तुम्ही वाचू शकतात। पूजेची मांडणी ही 12 नंतर किंवा 12च्या आतमध्ये करायची असते। तर पूजेची मांडणी करायची, लक्ष्मी मातेची मांडणी कशी करावी त्याचे मी तुम्हाला कृती करून दाखवते। त्या कृतीमध्ये मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये मी साहित्य काय घेतलेलं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला आता सांगते, बघा हे व्रत करताना खूप मनाभावाने श्रद्धेने करायचं असतं। खूप अत्यंत म्हणजे लक्ष्मी माता प्रसन्न होते, आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो। बघा ज्या दिवशी गुरुवार असतो मार्गशीर्ष महिन्यातला त्या दिवशी घर बघा आपलं किती प्रसन्न वाटत असतं। तर अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचे उपवास धरायचे असतात। ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी नित्यकर्म आपटून आपल्याला जे आपलं जे मांडण्याची जागा असते ती स्वच्छ पुसून घ्यायची असते। तिथं एक पाट ठेवायचा असतो, सुंदर असं पाटाखाली आपल्याला छोटीशी रांगोळी काढायची असते। त्याची कृती मी तुम्हाला करून दाखवलेली आहे, ती कृती बघायची आहे। आता बघा हे जे मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार आहे तर बघा अशा प्रकारे मांडणी केलेली आहे। अगोदर पाट ठेवलेला आहे, पाटाखाली एक सुंदर स्वस्तिक आलेला आहे, ती जागा पुसून घेतली आहे गोमूत्राने, आणि नंतर लाल कलरचं कापड घेतलेलं आहे। इकडच्या साईडला 2 दिवे प्रज्वलित केलेले आहे, कारण की कुठलीही पूजा करताना आपल्याला दिवे प्रज्वलित करावे लागतात, त्यांना हळदी कुंकू वाहिलेलं आहे। इकडच्या साईडला 2 विड्याची पाने घेऊन त्याच्यावर गणपती बाप्पांची अगोदर स्थापना केलेली आहे। त्यांच्या गणपती बाप्पांच्या अगोदर थोडे तांदूळ टाकल्यानंतर मी गणपती बाप्पांचा अभिषेक केलेला आहे। श्री सुक्त म्हणून किंवा ओम गण गणपती म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता, किंवा सुपारी सुद्धा ठेवू शकतात। अशा प्रकारे गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे। स्थापना झाल्यानंतर गुड आणि खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केलेलं आहे, एक फूल अर्पण केलेलं आहे, अत्तर लावलं थोडंसं, आणि नंतर गणपती बाप्पांना आरती वगैरे ओवाळून
त्यांची स्थापना झालेली आहे। इकडच्या साईडला विडा घेतलेला आहे, ज्याच्यात विड्यामध्ये आपल्याला 2 विड्याची पाने घ्यायची आहे। नंतर न खारीक आहे, खोबरं आहे, एक हळकुंड आहे, नंतर न एक सुपारी आहे, हळदी कुंकू वाहून त्याची सुद्धा मी स्थापना केलेली आहे। एक फूल अर्पण केलेलं आहे। इकडच्या साईडला एक कळस घेतलेला आहे। कळशाखाली मी तांदळाची रास केलेली आहे। त्या तांदळाची रास करताना आपल्याला जे तांदूळ घ्यायचे असतात तर ते तांदूळ आपल्याला त्याच्यावर हळदी अक्षदा कुंकू टाकायचा असतो। पूर्ण म्हणजे जे सफेद तांदूळ असतात ते घेत नसतात, त्यामुळे तर त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलेला आहे, त्याच्यावर कळश ठेवलेला आहे। कळशामध्ये मी पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये एक सुपारी टाकायची, एक दुर्वा टाकायची, नंतर हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे, 1 रुपया टाकायचा आहे। 5 विड्याची पाने किंवा 5 जी पानं येतात, आपली झाडांची जी 5 पानं येतात ती 5 पानं घ्यायची। ते जर नसतील तर विड्याची 5 पाने घ्यायची। 5 पाने घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे नारळ ठेवायचा आहे। जो शेंडा असतो तो पाण्यामध्ये घालायचा आणि अशा प्रकारे सीधा नारळ आपल्याला ठेवायचं, त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं। तुमच्याजवळ मुखटा असेल तर मुखटा तुम्ही लावू शकतात। अशा प्रकारे सजावट करायची। नंतर इकडे देवी मातेचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो घ्यायचा, नसेल फोटो तर अशी मूर्ती सुद्धा चालेल, अशी मूर्ती घ्यायची। त्या मूर्तीचा अभिषेक करायचा। पाणी घ्यायचं। पाणी घेतल्यानंतर आपण पाणी टाकू शकत नाही, तर जे पाणी असतं त्याच्यामध्ये फूल टाकायचं आणि ओम महालक्ष्मी नमः म्हणून असं आपल्याला अभिषेक करायचा आहे। अशा प्रकारे अभिषेक करून माताला तिथं स्थापित करायचं। थोडेसे तांदूळ तिच्या खाली टाकायचे, नंतर त्यावरती मूर्ती ठेवायची आणि नंतर ना आपल्याला गजरा वगैरे असेल किंवा फुलं असतील तर फुलं अर्पण करायचे। हळदी कुंकू अक्षदा अगोदर आपण लावायचं, नंतर देवी मातेला लावायचं। अशा प्रकारे देवी मातेची स्थापना करायची। फोटो असेल तर त्याला स्वच्छ पुसून अत्तर वगैरे लावून अशा प्रकारे आपल्याला स्थापित करायचं आहे। आणि इकडच्या साईडला बघा, इकडच्या साईडला जे श्रीयंत्र असतं, जे महालक्ष्मी मातेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये वरच्या साईडला असं लक्ष्मीचं श्रीयंत्र असतं, ते आपल्याला तिथं स्थापित करायचं असतं। ते यंत्राची सुद्धा आपल्याला पूजा करायची। पूजा झाल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा धूप वगैरे दाखवायचं आहे। अशा प्रकारे खूप साधी सिंपल अशी मांडणी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। सुंदर अशी रांगोळी तुम्हाला काढायची आहे। अशी रांगोळी काढायची, धूप लावायचं, दिवे लावायचे आणि महालक्ष्मी मातेच्या अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची असते। बघा, तुमच्याकडे जर 5 फळं नसतील, आता मला 5 फळं मी आणले नाही अजून, तर मी 5 फळं काही ठेवले नाही, तर तुम्ही 5 फळं सुद्धा ठेवू शकतात किंवा 1 फळ ठेवलं तरी चालेल। आता माझ्याकडे फळं नव्हते तर मी साखर ठेवलेली आहे। साखर नैवेद्य म्हणून देवी मातेला अर्पण केलेली आहे। ज्यावेळेस आपण नैवेद्य अर्पण करतो तर त्यावेळेस काय म्हणायचं, ओम 3 वेळेस पाणी घ्यायचं, म्हणजे 1 वेळेस अगोदर पाणी घ्यायचं, नैवेद्य समर्पयामी, नैवेद्य समर्पयामी, नैवेद्य समर्पयामी असं 3 वेळेस म्हणून नैवेद्य अर्पण करायचा असतो। असंच मी हा नैवेद्य सुद्धा अर्पण केलेला आहे। ज्यावेळेस तुम्ही फळं ठेवणार तर 2 विड्याची पानं किंवा असे सुद्धा फळे तुम्ही ठेवू शकतात। जसं तुमच्याकडे असेल तसं तुम्ही मांडणी करायची आहे। पण मी अशी साध्या सिंपलपणाने तुम्हाला ही मांडणी दाखवलेली आहे। तुम्हाला बघा, अशाच प्रकारे तुम्ही मांडणी करा। खूप साधी आणि सिंपल अशी मांडणी आहे। तर अशी मांडणी केल्याने लक्ष्मी माता नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल। अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण विधी सांगितली, मांडणी कशी केलेली आहे, पूजा कशी केलेली आहे। ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर, मांडणी झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी सुद्धा मांडणी करू शकतात किंवा सकाळी 12 नंतर तुम्हाला मांडणी करायची आहे। मांडणी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, ज्या वेळेस आपला म्हणजे शेवटचा गुरुवार असतो बघा, ज्यावेळेस आपण उपवास धरतो पहिला गुरुवार, त्या दिवशी तुम्हाला फलहारच करायचा असतो। कारण की ह्या उपवासाला फलहारच सांगितलेला आहे। तिखट वगैरे किंवा मिठाचे पदार्थ खात नाही, त्यामुळे जर दूध वगैरे दूध तुम्ही घेऊ शकता, चहा घेऊ शकतात, फलहार करा म्हणजे फळं खाऊ शकतात, फक्त तिखट वगैरे खात नाही। आणि जर तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही खिचडी सुद्धा खाऊ शकतात। पण या पोथीमध्ये असंच म्हटलेलं आहे की फलहार केलेला अतिशय उत्तम सांगितलेला आहे, कारण की याला मीठ चालत नाही या उपवासाला। ज्यावेळेस आपण उपवास सोडतो संध्याकाळच्या टायमाला, त्यावेळेसच आपल्याला जे जेवण असतं, जे आपण घरात तयार केलेलं असतो स्वयंपाक, तो नैवेद्य देवी मातेला अर्पण करून पोथी वगैरे आरती वगैरे करून संपूर्ण परिवारासहित आपल्याला जेवण करायचं असतं आणि त्यावेळेसच उपवास सोडायचा असतो। आता उद्यापन कसं करावं बरं, तर उद्यापन करण्यासाठी बघा, तुम्ही एक सुवासिनी स्त्रीला बोलू शकता, तिला लक्ष्मीप्रमाणे तिची ओटी भरायची, हळदी कुंकू अक्षदा व्हायची म्हणजे अक्षदा लावायच्या, तिची ओटी भरायची, तिला पूर्णाचं जेवण अर्पण करायचं किंवा तुमच्या घरामध्ये जे वरण भात वगैरे असेल त्याचं सुद्धा तुम्ही तिला नैवेद्य म्हणजे तिला जेवायला बोलवायचं, तिला ते जेवण खाऊ घालायचं आणि नंतर तिचे पाय वगैरे तिचं म्हणजे पायाचा भाग म्हणजे पाय जे असतात ते धुवायचे, स्वच्छ हळदी कुंकू लावायचं आणि ती नमस्कार करून
करून तिला म्हणायचं की हे लक्ष्मी माता, मी माझं उद्यापन केलेलं आहे, तुला मी माझ्या घरात एक सुवासिनी म्हणून मी माझ्या घरात तुला बोलवलेलं आहे. अशा प्रकारे तिच्याजवळ प्रार्थना करायची मनातल्या मनात आणि तिची हळदी कुंकू लावून तिची ओटी भरायची आहे, लक्ष्मीप्रमाणे तिची पूजा करायची आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही एक सुवासिनी बोलून उद्यापन करू शकतात. किंवा 5 स्त्रिया बोलवायच्या किंवा 5 मुली बोलवायच्या, त्यांना केळी, एक पुस्तक द्यायचं, त्यांची ओटी भरायची, हळदी कुंकू लावायचं. अशा प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे. खूप साधे सिंपलपणाने हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे. नक्कीच प्रत्येक स्त्रीने हे गुरुवार करायचे आहे. जर तुम्हाला हे माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.